अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात एका गोदामात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला रात्री सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत अंदाजे 55 ते 60 क्विंटल कापूस तसंच 7 ते 8 खतांची पोती जळून खाक झालेत। या घटनेत शेतकरी विशाल असोलकर यांचं अंदाजे 7 ते 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। माझं नाव विशाल देवीदास असोलकर। माझं शेत यावलखेड शिवारामध्ये येते। 127 128 माझा गट नंबर आहे। चाचोंडी रोडवर डवले कॉलेजच्या बाजूला माझं एक कापसाचं गोडाऊन होतं। त्याच्यामध्ये माझा एक अंदाजे 55 ते 60 क्विंटल कापूस ठेवलेला होता। त्याच्यामध्ये डीएपीचे खताचे पोते होते 8 आणि युरियाचे 6 पोते होते आणि त्याच्यामध्ये फवाऱ्याच्या औषधाचे काही बॉक्स होते। मी बाहेरगावी गेलेलो होतो। मला किशोर भाऊ बोरकर यांचा फोन आला। त्यानंतरच मला इथं कळालं की आग लागलेली आहे आणि आग इतकी भीषण होती की मी येईपर्यंत पूर्ण जळून खाक झालेलं होतं।